महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय प्रजासत्ताक हा चिरायू हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता कोस्टल रोड याचं उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर 3 कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय। मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 2 टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। मुंबई महानगरपालिकेने 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंट पासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासनं ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे। या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे। या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे आणि आता हा रस्ता खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत, इंधनाची मोठी बचत आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे आणि म्हणून मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या वतीनं हा रस्ता आम्ही समर्पित करतो। या रस्त्याच्या एका भागामध्ये सौंदर्यीकरण सुरू झालेलं आहे आणि या रस्त्याच्या लगत मोठा सेंट्रल पार्क देखील तयार होणार आहे। त्यामुळे एक मुंबईचं भूषण म्हणून या रस्त्याकडे आपल्याला पाहता येईल। आज सबसे पहले मैं सभी को भारत के गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। हमारा गणतंत्र और हमारा संविधान ये चिरायु हो इस प्रकार की प्रार्थना भी करता हूं। आज बहुत खुशी की बात है कि हमारा जो धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज मुंबई किनारा रास्ता यानी मुंबई कोस्टल रोड है, इसके नॉर्थ बाउंड रोड का उद्घाटन, कनेक्टर का उद्घाटन अभी अभी हम लोगों ने किया है। हम सभी को ज्ञात है कि पिछले समय श्री एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री थे, उस समय इसके 2 मार्गों का उद्घाटन हमने किया था, टनल का उद्घाटन हमने किया था। आज ये उत्तर की ओर जाने वाली मार्गिका और 3 मार्गिकाओं का उद्घाटन किया गया है, लोकार्पण किया गया है। इसके बाद 94% इस रास्ते का काम पूर्ण हो चुका है। केवल प्रभादेवी की ओर जाने वाली एक मार्गिका बाकी है। तकरीबन 14,000 करोड़ रुपए इसके ऊपर मुंबई महानगर पालिका ने खर्च किए हैं और इसके साथ एक सेंट्रल पार्क भी बन रहा है। इस रास्ते के कारण मुंबईकरों के समय की बचत हो रही है, उनका जीवन आरामदायी हो रहा है।
और विशेष रूप से इसने मुंबई को एक अंतर्राष्ट्रीय शहर की प्रतिमा दिलवाई है। मैं इस अच्छे काम के लिए बृहन मुंबई महानगर पालिका, इसके सारे कॉन्ट्रैक्टर्स और कंसल्टेंट्स और विशेष रूप से यहाँ काम करने वाले जितने कर्मचारी हैं, अधिकारी हैं, इंजीनियर्स हैं, सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ। मी या रस्त्याकरता मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ, या रस्त्यावर काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी, ज्यांनी याचं बांधकाम केलं, ती कंपनी, त्यांचे कन्सल्टंट्स, त्यांचे कामगार आणि अधिकारी, इंजिनियर्स, सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्या सकाळपासून रस्ता खुला होईल असं जाहीर करतो।